या व्हिडिओमध्ये आपण महामंडळाच्या लाल परीने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी तिकीट भाडे सवलत योजनेसंबंधित एक आनंदाची व चांगली बातमी देणार आहोत। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। दररोज राज्यभरातील हजारो लाखो प्रवाशांना मोफत, स्वस्त आणि सुरक्षित सेवा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मागील जवळपास 78 वर्षांपासून काम करीत आहे। राज्य सरकार मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध सामाजिक घटकांना तिकीट भाड्यात सवलत देते। यामध्ये महिला, मुली, दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, स्वातंत्र्य सैनिक, विविध पुरस्कार प्राप्त व्यक्ती, विधिमंडळ सदस्य, पत्रकार, दुर्धर, आजारी अशा जवळपास 29 सामाजिक घटकांना 33% ते 100% तिकीट भाड्यात सवलत दिली जाते। या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहू कोणकोणत्या लोकांना या तिकीट सवलतीचा लाभ मिळतो आणि किती टक्क्यांपर्यंत तिकिटात सवलत दिली जाते। नंबर 1, विद्यार्थी मासिक पास सवलतीमध्ये विद्यार्थ्यांना 66.67% फक्त साध्या बस मध्ये तिकीट भाड्यात सवलत दिली जाते। नंबर 2, विद्यार्थी जेवणाचे डब्बे ने आण करण्यासाठी साध्या एसटी बस मधून 100% मोफत प्रवास करता येतो। नंबर 3, विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत मूळ गावी जाणे येणे, परीक्षेला जाणे, शैक्षणिक कॅम्पला जाणे, आजारी आई वडिलांना भेटण्यास जाण्या येण्यासाठी साध्या बस मध्ये 50% तिकीट सवलत दिली जाते। नंबर 4, अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील मुलींसाठी साध्या बसने 100% तिकीट भाड्यात सवलत म्हणजेच मोफत प्रवास करता येतो। नंबर 5, शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना यांना साधी, निवाराम, वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन शिवशाही, असनी, शयनयान बस मध्ये 100% तिकीट भाडे सवलतीत प्रवास करता येतो। नंबर 6, राज्यातील 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी साधी बस, निवाराम, वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन बस शिवशाही, असनी, शयनयान या बस मध्ये तिकीट भाड्यात 100% सवलत म्हणजे पूर्णतः मोफत म्हणजे फ्री प्रवास करता येतो। नंबर 7, राज्यातील 65 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एसटी बस मधून प्रवास भाड्यात 50% सवलत दिली जाते। म्हणजेच हाफ तिकिटात महामंडळच्या कोणत्याही बसेस मधून प्रवास करता येतो। नंबर 8, राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळामध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठी साध्या एसटी बस मध्ये तिकिटात 33.33% सवलत दिली जाते। ब्रेकिंग न्यूज, अजून एक व्यक्तीने आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही। अहो ते तुम्ही तर नाही ना? पटकन सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबा, नाहीतर उद्याच्या न्यूज मध्ये तुमचंच नाव येणार। सबस्क्राइब करा। नंबर 9, राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसन मुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्तींना साधी, निवाराम आणि आराम एसटी बस मधून 100% तिकीट भाड्यात सवलत मिळते म्हणजे त्यांना मोफत प्रवास करता येतो। नंबर 10, राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेतील तिकीट दरात महिलांना आता 50% सरसकट सवलत दिली जाते। नंबर 11, अर्जुन, द्रोणाचार्य, दादाजी कोंडदेव व छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना साधी, निवाराम, आराम, वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन या सर्व प्रकारच्या एसटी बसेस मधून 100% मोफत प्रवास करता येतो। नंबर 12, अपंग, गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार यांना साधी, निवाराम एसटी बस मध्ये 100% तिकीट सवलतीत प्रवास करता येतो। नंबर 13, अंध व अपंग व्यक्तींना साधी, निवाराम बस मध्ये तिकीट भाड्यात 75% सवलत दिली जाते, तर शिवशाही, आसनी बस मध्ये 70% तिकीट भाड्यात सवलत मिळते। नंबर 14, शासन अधिस्वीकृतीधारक पत्रकार यांना साधी, निवाराम, शिवशाही, आसनी व शयनयान या गाड्यामधून 100% तिकीट सवलतीत प्रवास करता येतो म्हणजेच मोफत प्रवास करता येतो। तसेच शिवशाही, शयनयान बसने फक्त 8000 किलोमीटर
किलोमीटर पर्यंतचा प्रवास करता येतो. नंबर 15 स्वातंत्र्य सैनिक व त्यांचा एक साथीदार यांना साधी निमाराम आराम वातानुकूलित बस मधून 100% वर्षभर मोफत प्रवास करता येतो. महत्वाचे म्हणजे ही सर्व माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट msrtc.maharashtra.gov.in वर दिलेल्या माहितीनुसार देण्यात आलेली आहे. अशातच राज्यभरातील प्रवाशांसाठी तिकीट सवलती संदर्भात एक चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे. एसटी बस मधून प्रवास करताना तिकीट सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी 1 ऑगस्ट पासून NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य म्हणजे बंधनकारक करण्यात येणार होते. मात्र अनेक पात्र प्रवाशांना नोंदणी करून देखील हे स्मार्ट कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे सरकारने या NCMC कार्ड काढण्याच्या योजनेला 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे. अर्थात 1 सप्टेंबर 2026 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यभरातील पात्र प्रवाशांनी स्मार्ट कार्ड साठी नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन केले असले तरीही बऱ्याच लोकांना अद्याप देखील प्रत्यक्ष कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे प्रवाशांना सरकारच्या या तिकीट सवलत योजनेपासून वंचित राहावे लागू नये म्हणून याची दखल परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. त्यामुळे तिकीट सवलत मिळवण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्याच्या अंमलबजावणीला 1 सप्टेंबर 2026 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.